जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या याचप्रमाणे गाळाने पुरामुळे विहिरी बुजलेल्या शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या प्रकाशित केल्या जात आहेत। याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेत आहोत आणि याच्यामध्येच काही जिल्ह्याच्या नवीन याद्या ऍड झालेल्या समाविष्ट झालेल्या आहेत आणि याच याद्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या याद्या देखील अपलोड करण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर याचप्रमाणे जे काही बुजलेल्या गाळानं विहिरी आहेत या विहिरीच्या लाभार्थीची यादीच्या संदर्भातील यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता तालुकानिहाय यादी देण्यात आलेली, वेगवेगळ्या हंगामानुसार ही यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या काही गाळानं विहिरी भरल्या होत्या, बुजल्या होत्या, या विहिरीची लाभार्थी यादी देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे। ही सुद्धा आपण jalna.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। मित्रांनो, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा गाळानं बुजलेल्या ज्या विहिरी आहेत या विहिरीच्या संदर्भातील लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या लाभार्थी याद्या आपल्याला एकाच लिंक वरती पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये अहिल्यानगर असेल, अहिल्यानगरच्या वेगवेगळ्या जिल्हा तालुकानिहाय याद्या आपण यापूर्वी पाहिल्या होत्या। धुळ्याची सुद्धा यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। यवतमाळ मधील केवायसी बाकी असलेल्या याचप्रमाणे अनुदान वाटप झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या, बुलढाणा जिल्ह्याच्या 2 याद्या आपण या ठिकाणी पाहू शकता। याचबरोबर जळगाव जिल्ह्यामधील वेगवेगळ्या तालुक्याच्या याद्या देखील या ठिकाणी पाहता येणार आहेत। धाराशिव जिल्ह्याच्या यादीची लिंक सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये घरामध्ये नुकसान झालेले, घराची पडझड झालेली, घरात पाणी शिरलेले जे लाभार्थी होते यांच्या नुकसानाची यादी, याचप्रमाणे जे काही सोलापूरमधील सांगली, पुणे, इंदापूर, हवेली या तालुक्यातील गाळानं बुजलेल्या विहिरीची यादी, याचप्रमाणे जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील गाळाने बुजलेल्या विहिरीची यादी, याचबरोबर जळगाव जिल्ह्याची गाळानं आणि पुरामुळे खचलेल्या विहिरीची लाभार्थी यादी देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे। ही यादी सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता आणि अशा प्रकारच्या सर्व याद्या आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक वरती पाहायला मिळतील किंवा आपण प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा संकेतस्थळावरती आपण या याद्या पाहू शकता।